हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा 24 फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू. 22 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की गुरुजी बोलतात आता हा विवाह संपन्न झाला. तेवढ्यात नंदिनी आणि जीवा तिथे येऊन पोचतात आणि ते दोघं स्टेजवर येतात आणि स्टेजवर येऊन जीवा काव्याकडे आणि नंदिनी पार्थकडे बघत असते. ते दोघं एकमेकांकडे बघत असताना प्रत्येकाला एकमेकांचं मागच्या गोष्टी आठवत असतात. जीवाला आणि काव्याला त्यांचं प्रेम आठवत असतं. नंदिनीला आणि पार्थला त्यांच्या भेटी आठवत असतात. पार्थ नंदिनीला आय लाईक यू बोलतो हे पार्थला आठवत असतं. तेवढ्यात काव्या जीवाकडे बघता बघता नंदिनीकडे बघते. नंदिनी ही काव्याच्या मंगळसूत्राकडे बघत असते. तेव्हा पार्थ बोलतो नंदिनी. तेव्हा धनंजय बोलतो कुठे होतीस तू. तेव्हा नंदिनी बोलते 1 मिनिट बाबा. तेव्हा नंदिनी विचारते हे सगळं काय चाललंय इथे. पार्थचं लग्न काव्याशी. धनंजय बोलतो नंदिनी ऐन लग्नातून गायब झालीस तू आणि त्यानंतर काय घडलं असेल इथे याची कल्पनाही नाहीये तुला. बाळा कुठे होतीस तू, कुणाबरोबर होतीस तू, सांग ना. तेव्हा काव्या जीवाकडे बघते आणि मानिनी बोलते जीवा तू नंदिनी बरोबर, तू बरा आहेस ना. तेव्हा गावकऱ्यातली एक बाई बोलते ही तर पळून गेली होती ना, मग परत का आलीये. एक बाई बोलते या पोराबरोबरच पळून गेली होती का काय. तेव्हा एक माणूस बोलतो पण हा तर नवरदेवाचा छोटा भाऊ आहे. दुसरा गावकरी बोलतो मग हा हिच्या सोबत काय करतोय. तेव्हा एक गावकरी बोलतो हा भलतच लचांड आहे यांचं. तेव्हा दौलत बोलतो आमचं तोंड काळ करून निघून गेलीस आणि आता परत आलीस. तेव्हा आजी बोलते आणि परत यायचंच होतंस तर गेली कशाला. तेव्हा नंदिनी जोरात ओरडते थांबा, मी पळून नव्हते गेली, मला किडनॅप केलं होतं. तेव्हा विक्रम बोलतो किडनॅप, कुणी केलं होतं किडनॅप. तेव्हा नंदिनी बोलते दीपकने. तेव्हा नंदिनी बोलते आमच्या आनंद निवास मधला एम्प्लॉई. नंदिनी सांगते मी गौरीहार पूजायला बसले आणि मला माहीत नाही तो. तेव्हा नंदिनीला आठवत असो की तो कसा येतो मागून आणि कसा तिथला औषध लावतो. हे सगळं नंदिनी सगळ्यांना सांगत असते. तेव्हा नंदिनी सगळं झालेला प्रकार सांगते की जीवा कसा भेटतो, जीवा कसा वाचवतो, जीवा कसा त्या लोकांना मारतो आणि कसा तिला तिथून वाचवतो. तेव्हा नंदिनी बोलते दीपक जबरदस्ती माझ्याशी लग्न करणार होता, फक्त जीवा होता म्हणून मी वाचले. तेव्हा धनंजय जीवापुढे हात जोडतो आणि बोलतो जीवा तू वेळेवर पोचला नसतास तर काय झालं असतं याची कल्पनाही करवत नाहीये. तेव्हा पार्थ आणि काव्याही जीवाकडे बघत असतात. तेव्हा शारदाही हात जोडून बोलते तुझे खूप उपकार आहेत आमच्यावर, आमच्या लेकीला तू इथे सुखरूप घेऊन आलास. तेव्हा दौलत बोलतो अगं पण तो मेसेज तुझ्या मोबाईलवरनं व्हिडिओ पाठवलेला त्याचं काय. तेव्हा नंदिनी बोलते मामा अरे तो खोटा व्हिडिओ होता. तेव्हा नंदिनी बोलते तुम्हाला कोणालाही असं वाटलं नाही की तो व्हिडिओ फेक असेल. तेव्हा तिची आजी बोलते हे बघ आम्हाला त्यातलं काही कळत नाही. तेव्हा नंदिनी तिच्या आजीचा हात पकडते आणि बोलते अगं पण मी तर तुम्हाला कळते ना, ते तर यंत्र आहे, ते तर दिसतं पण मन. तुमच्यापैकी कुणालाही असं वाटलं नाही की आपली नंदिनी असं वागणार नाही. तेव्हा नंदिनी पार्थकडे जाते आणि पार्थकडे बघून बोलते माझं लग्न ठरलं होतं पार्थशी, पण मनाने मी केव्हाच त्यांची झाले होते. किती गोष्टी घडून गेल्यामध्ये पण मी माझा विश्वास नाही ढळू दिला. लग्न मोडणार होतं पण मी नाही मोडू दिलं. इतकं सगळं असताना मी का जाईल पळून, का फसवेन, का सोडून जाईन पार्थना, असं कसं करू शकता तुम्ही. तेव्हा नंदिनी विचारते पार्थ तुम्ही सुद्धा. तेव्हा नंदिनी म्हणते मला किडनॅप केलं होतं तरी सुद्धा परिस्थितीशी लढत झगडत धावत धडपडत मी इथे आले आणि इथे येऊन पाहते तर काय पार्थचं काव्याशी लग्न. पार्थ आणि काव्या पूर्णपणे निशब्द असतात. तेव्हा नंदिनी बोलते असं कसं करू शकतात तुम्ही. नंदिनी पार्थला विचारते पार्थ तुम्हीच एकदा मला म्हणाला होतात मी परत येईपर्यंत माझ्यासाठी थांबाल का. तेव्हा पार्थला ते गोष्ट आठवत असते. नंदिनी तिला एकदा विचारत असते की रम्या मला काल इथे भेटायला आली होती तिच्या आणि तुमच्या प्रेमाबद्दल सांगायला. तेव्हा पार्थ तिला बोलतो की माझ्यासाठी तुमच्याकडे 15 मिनिट आहेत का, मी येतो तोपर्यंत वेट करा. पार्थ विचारतो थांबाल ना, वाट बघाल ना माझी. तेव्हा नंदिनी त्यांना प्रॉमिस करते की वाट बघेल तुमची. नंदिनी इकडे पार्थला बोलत असते की गैरसमजाच्या काठावर उभी होती मी तेव्हा, पण तरी सुद्धा मी थांबले आणि आज जेव्हा तुमच्यावर वेळ आली आहे तेव्हा तुम्हाला वाटलं नाही माझ्यासाठी थांबावंसं. आणि काव्या माझी लहान बहीण माझी पाठ राखीन आज माझ्या जागेवर लग्नाला उभी आहे. नंदिनी शारदाला बोलते आई आई हे सगळं काय आहे, असं कसं माझ्या जागी तुम्ही काव्याला उभं करू शकता. तेव्हा नंदिनी बोलते अगं हे सगळं करण्यापूर्वी निदान तिच्या मनाचा तरी विचार करायचा. तेव्हा शारदा बोलते नंदिनी तुला माहिती नाहीये इथे काय काय घडून गेलं ते. तेव्हा शारदा बोलते तुझा तो मेसेज आला. तेव्हा नंदिनी बोलते आणि तुमचा विश्वास बसला. तुझा सुद्धा. आई अगं आई तुला तरी माहिती पाहिजे ना तुझी नंदिनी कशी आहे. तेव्हा नंदिनी बाबांकडे फिरते. तेव्हा धनंजय बोलतो नाही बाळा नाही आम्हाला खरं नाही वाटलं, नाही बसला आमचा विश्वास. अगं पण परिस्थितीच इथे अशी निर्माण झाली होती की आमचा नाईलाज होता. तेव्हा धनंजय बोलतो पार्थरावांची सुद्धा चूक नाहीये.
तू इथे नव्हतीस तर लग्नाचा प्रश्नच नव्हता. आम्ही परत निघालो होतो, पण गावकरी प्रचंड संतापले. तेव्हा धनंजय आत्तापर्यंत सगळा झालेला प्रकार हा नंदिनीला सांगत असतात. पार्थ कसा बोलतो की माझ्या होणाऱ्या बायकोला शोधायला चाललोय हे सगळं धनंजय सांगत असतो. तर धनंजय नंदिनीला सांगत असतो की त्यांनी आम्हाला जाऊ दिलं नाही म्हणे, वरातीतून निघणार नाही म्हणून. माझं म्हणणं तुला खोटं वाटतंय बाळा, बघ इकडे. तेव्हा धनंजय नंदिनीला मानिनीकडे बघायला लावतो. बाळा, पार्थला मारण्यासाठी एका गावकऱ्याने काचेचा ग्लास मारून फेकला आणि तो नेमका मानिनी वहिनींना लागला. त्यांना दुखापत झाली, पण पार्थ एकटे रडले सगळ्यांशी. पण आईला लागलंय म्हटल्यावर शेवटी त्यांनी माघार घेतली. आमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता बाळा. तेव्हा नंदिनी परत धनंजयकडे बघते आणि बोलते, आणि म्हणून काव्या? तेव्हा धनंजय बोलतो, असं वाटतंय हेच घडायचं होतं म्हणून घडलं. तेव्हा धनंजय बोलतो, माईंचे शब्द खरे ठरले. तेव्हा धनंजय बोलतो, सोयरीक जुळेल पण लग्न होणं कठीण आहे. नंदिनीला पण माईंचे शब्द आठवत असतात. जेव्हा आपण काव्याकडे बघतच असतो तेव्हा धनंजय बोलतो, तुमचं लग्न होऊ शकलं नाही पण सोयरीक जुळली ती अशी. तेव्हा काव्या जीवाकडे बघते आणि रडत रडत भर मांडवातून निघून जाते. काव्या निघून गेल्यावर जीवा, नंदिनी, पार्थ सगळे काव्याकडे बघतच असतात आणि नंदिनीही पार्थकडे आणि पार्थ नंदिनीकडे बघत असतात. काव्या रूममध्ये येते आणि गळ्यातला हार सगळं काढून टाकते. परत मामी, आजी आणि आरू तिथे पळत येते. मामी बोलते, काव्या अगं काय करतीयेस? तेव्हा काव्या बोलते, बास मामी, आता बास. आली ना नंदिनी ताई? नंदिनी ताई नाही ये. नंदिनी ताई गायब झाली म्हणून तुम्ही मला बसवलात ना तिथे लग्न मंडपात. पण आली किती आता लावून द्या तिचं लग्न. आमचं लग्न झालंच नाहीये असं समजा. रादर मी तसं समजते. ताई आलीये, प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. आता ताईचं आणि पार्थचं लग्न लावून द्या, बास. मामी काव्याचं मंगळसूत्र हातात घेऊन बोलते, याचं काय? लगीन म्हणजे तुला काय असा खेळ खंडोबा वाटतो? अगं समध्यांच्या साक्षीने आशीर्वादाने लगीन लागलं आहे तुझं. मंगळसूत्र म्हणजे साधा सुद्धा दागिना नसतोय ग. 7 जन्माचं बंधन असतंय ते. एकदा की पुरुषाने बाईच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं की बाईला मग ते आयुष्यभर काढता येत नाही. मंगळसूत्र म्हणजे साधा सुद्धा हार नाही ग काव्या. तेव्हा काव्या मंगळसूत्र पकडते आणि बोलते, बघ हेच मंगळसूत्र घालून केलेलं नातं सुद्धा तडजोड नसते मामी, नसली पाहिजे. ज्याच्याबरोबर अख्खं आयुष्य काढावं अशी इच्छा आहे आपली त्याने घालावं ना मंगळसूत्र. त्याने गळ्यात घातलं ना मंगळसूत्र तर ते आयुष्यभर मिरवीन मी. आयुष्यभर मिरवीन, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मी ते गळ्यातलं मंगळसूत्र काढणार नाही. तेव्हा काव्या मंगळसूत्र पकडते आणि बोलते की पण काय हे मामी, अगं हे ओझं वाटायला लागलंय मला, माझ्या गळ्यातलं ओझं. असं वाटतं कोणीतरी साप लटकवलाय माझ्या गळ्यात. अगं त्रास होतोय त्याचा मला. टोचतंय ग मला हे. मला नकोय हे मंगळसूत्र, मला नकोय. तेव्हा काव्या काढण्याचा प्रयत्न करते आणि मामीन ते तिला आवडत असतात. तेव्हा काव्या काढायचा प्रयत्न करत असते. तिथे शारदाही धावत येते आणि आजी तिच्या झटापटीमध्ये आजी तिच्या कानाखाली लावते. आजी बोलते, शारदा समजव तुझ्या लेकीला, आता नंदिनी आली तर मला मोकळं करा असं म्हणते. तेव्हा शारदा बोलते, असं काय बोलतेस तू? तुझं लग्न होऊन गेलंय आता. तेव्हा काव्या बोलते, आई तू तरी असं नको बोलूस ना. तुला माहिती नाही हे लग्न कसं झालंय, कशा सिच्युएशनमध्ये झालंय. अगं आली आहे ना आता ताई, आता दे ना तिचं लग्न लावून. ताई आली आणि विषय संपला. मामी बोलते, विषय खरंच संपलाय काव्या. अगं तू होकार दिला म्हणून तुझं लग्न पाडची. तेव्हा काव्या बोलते, कधी दिला होकार? कधी दिलाय मी होकार? बोलूच दिलं नाहीये तुम्ही मला कोणी. काहीही बोलले नाहीये मी. बाबा पाया पडलेत माझ्या. काय बोलणार होते ग मी त्यांना तेव्हा? काहीही बोलू शकले नाही मी. काव्या बोलते, बाबा ऐकतील माझं, मी बाबांशी बोलते. तेव्हा तिची आजी अडवते, गप्प बैस आणि बाहेर जाऊन काहीही भलतं सलतं बोलायचं नाही. तुझं लग्न झालंय आणि त्यात काही बदल होणार नाही. शारदा समजव तुझ्या हेकेकर मुलीला. तेव्हा शारदा बोलते, ताई परत आली म्हणून तुझं झालेलं लग्न नाकारता येणार नाही. तेव्हा काव्या बोलते, पण मला हे लग्न मान्य नाही. नाही आई. काव्या जायला लागते तेव्हा सगळे परत तिला थांबवतात. पण नंदिनीची आई बोलते, तू जर हे मंगळसूत्र गळ्यातून काढलंस ना तर फक्त तुझ्या बाबांचाच नाही माझाही जीव जाईल. तेव्हा काव्या शॉक होते आणि आजचा एपिसोड इथे संपतो.